नमस्कार, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। मैशाल योजनेतील भ्रष्टाचार, जनरल मोटर्सच्या कामगारांचा प्रश्न आदी विविध जनहिताच्या मुद्द्यावर आंदोलन छेडून लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे युवा नेते विज्ञानदादा माने यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मोडीत काढण्याचा प्रयत्न काही झुंडशाहीच्या प्रवृत्तीकडून सुरू असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे। दिनांक 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीतील मालू हायस्कूल येथे मतदान सुरू असताना तिथे एका महिला मतदान करण्यासाठी गेलेली असता तिला तुमचे मतदान झाले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। त्यानंतर सदरच्या महिलेने हा प्रकार युवा नेते विज्ञान माने यांच्या कानावर घातला। यावेळी विज्ञानदादा माने यांनी या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने बोगस मतदान करून मतदारांना का मतदानापासून वंचित ठेवले जात आहे याबाबत विचारणा केली असता त्या ठिकाणी विरोधकांकडून गोंधळाचे वातावरण तयार करण्यात आले। या ठिकाणी काही भाजपचे नगरसेवक उपस्थित होते। या नगरसेवकांचे मतदान केंद्रामध्ये काय काम आहे, बोगस मतदान का चालू आहे अशी विचारणा विज्ञानदादा माने यांनी केली असता आता विज्ञान माने यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल झाल्याचे समजते।